स्क्रीन गेली सर. हो सर. कंपनी कंपनी म्हणजे काय? तुम्ही आता मार्केटमध्ये शब्द ऐकतात कंपनी. कंपनी ओके. तर आपण कंपनीला आपल्या मराठी भाषेमध्ये कारखाना म्हणतो. काय म्हणतो? कारखाना. परंतु कंपनी या शब्दाचा अर्थ होतो संस्था. काय? संस्था. आपल्याला हे जे अकाउंट्स बघायचं आहे तर कंपनी अकाउंट्स इश्यू ऑफ शेअर्स. इश्यू म्हणजे काय करणे? विक्री करणे. आणि शेअर्स म्हणजे काय? भाग. ओके. हां. तर आता कंपनी आता आपण जे काही 11th क्लासमध्ये असेल किंवा आता 12वीच्या क्लासमध्ये असेल, म्हणजे 11वीच्या वर्गामध्ये आणि 12वीच्या वर्गामध्ये आपण काय काय शिकलो? तर आपण जे काही अकाउंटिंग बुककीपिंग असेल, फंडामेंटल ऑफ अकाउंटिंग असेल, अकाउंटिंग सोर्सेस असतील, बरोबर. आणि हे सगळं शिकत शिकत आल्यानंतर आपण फायनली शिकलो फायनल अकाउंट्स. काय शिकलो? फायनल अकाउंट. तर फायनल अकाउंट शिकत असताना आपण पहिलं फायनल अकाउंट कोणाचं शिकलो आपण? सिंगल ट्रेडर. कोणाचं? सिंगल ट्रेडर्स. मग त्या सिंगल ट्रेडर्स मध्ये कोणता शब्द आला तुमचा बॅलन्स शीटला? कॅपिटल. कोणता शब्द आला? कॅपिटल. मग हे कॅपिटल हा शब्दावरून तुमचं काय होतं? इश्यू ऑफ शेअर्स हा कन्सेप्ट तयार होते. मग सुरुवातीला कॅपिटल हे कोणी आणलं? सिंगल ट्रेडरने. कोणी आणलं? सिंगल ट्रेडरनी. ट्रेडर काय आहे? हा एक व्यावसायिक आहे. कोण आहे? बिझनेसमन आहे. ओके. मग बिझनेसमनला बिझनेस करण्यासाठी काय लागतं? कॅपिटल लागतं. काय लागतं? कॅपिटल. स्वतः बिझनेस करत असल्यामुळे तो स्वतः कॅपिटल काय करतो? तयार. म्हणजे स्वतः कॅपिटल तयार केल्यानंतर त्याचा बिझनेस काय होतो? पुढे रन होतो. आणि पुढे बिझनेस रन झाल्यानंतर पुढील सिंगल ट्रेडर्सला त्या बिझनेसमध्ये काय पडतात? भांडवलाच्या, व्यवसायाच्या, मॅनेजमेंटच्या, निर्णयाच्या मर्यादा पडतात. म्हणून तो काय करतो? आपला सेम टाईप बिझनेसवाला पार्टनर शोधतो आणि सिंगल ट्रेडरचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो? पार्टनरशिपमध्ये. कशामध्ये? पार्टनरशिप मध्ये. मग आता पार्टनरशिपमध्ये पण बघितलं आपण का पार्टनरशिप मध्ये आल्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप, त्यामध्ये पार्टनरचे प्रकार किती आहे, त्यानंतर पार्टनरशिप डीड काय आहे, त्यामध्ये पार्टनरचे प्रकार, पार्टनर्स कॅपिटलचे प्रकार किती आहेत. त्यानंतर हे पूर्ण झाल्यानंतर आपण पण तिथं पण काय करतो? आपण पार्टनरशिपचं फायनल अकाउंट तयार करतो. काय तयार करतो? पार्टनरशिप फायनल अकाउंट. अकाउंट तयार करत असताना तिथं पण आपण लायबिलिटी साईडला कॅपिटल म्हणून तिन्ही पार्टनरची काय करतो? नावं घेतो आणि त्या पार्टनर्स कॅपिटल पुढे आपण काय करतो? त्या भागीदारांच्या जे काही त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असेल भागीदारीसाठी ते आपण कॅपिटल म्हणून काय करतो? लिहून टाकतो. आता सिंगल ट्रेडर कन्वर्टेड इनटू पार्टनरशिप आणि आता पार्टनरशिप कन्वर्टेड इनटू कंपनी. अलग लक्षात तुमच्या? हो सर. कशापासून होते? सिंगल ट्रेडर पासून. सिंगल ट्रेडर. तो बिझनेस रन केल्यानंतर त्याचं कन्वर्जन कशामध्ये करतो? तो पार्टनरशिप मध्ये. कशामध्ये? पार्टनरशिप. म्हणजे पार्टनरशिप मधून त्यांचे बिझनेस अजून जास्त रन झाला, अजून त्याच्यामध्ये व्यवसायामध्ये वाढ झाली, तर तो व्यवसाय कशामध्ये कन्वर्ट केला जातो? कंपनीमध्ये. कशामध्ये? कंपनीमध्ये. त्यांची जी कॅपिटलची मर्यादा आहे ती काय होते? वाढत वाढत जाते. काय होते? वाढत वाढत जाते. कमी कॅपिटल, त्यापेक्षा जास्त कॅपिटल भागीदारी संस्थेला
आता भागीदारी संस्थेमधून कंपनीत कन्वर्ट झाल्यानंतर कॅपिटलची मर्यादा म्हणजे तुमचं कॅपिटल काय होणार आहे, वाढणार आहे, बरोबर. मग हे कॅपिटल वाढणार आहे म्हणजेच काय, आपण मार्केटमध्ये शेअर्स विकणार आहे. काय विकणार आहे, शेअर्स आहेत. मग आता हे शेअर्स विकत असताना शेअर्स विकले जातात याबद्दलचा स्टडी आपण या कंपनी अकाउंट्समध्ये करणार आहोत. ओके. तर आता तुम्हाला सुरुवातीला म्हटलंय बघा, अकाउंटिंग ऑफ शेअर्स कंटेंट दिलाय, त्यामध्ये शेअर अँड शेअर कॅपिटल. तुम्हाला सुरुवातीला समजून घ्यायचं आहे शेअर म्हणजे काय आणि शेअर कॅपिटल म्हणजे काय. त्यानंतर तुम्हाला दिलंय मिनिंग अँड डेफिनेशन. शेअर कॅपिटलचा अर्थ काय आहे, शेअरचा अर्थ काय आहे, त्याची व्याख्या काय आहे. त्यानंतर टाईप ऑफ शेअर्स, शेअरचे प्रकार किती आहेत. त्यानंतर तुमचा पॉईंट आहे ट्रीटमेंट ऑफ शेअर कॅपिटल इन कंपनी बॅलन्स शीट हॉरिझॉन्टल फॉर्म, बरोबर. आता बॅलन्स शीटमध्ये मी तुम्हाला सांगितलं कॅपिटल कुठे दाखवलं जातं, बॅलन्स शीटमध्ये. कुठे, बॅलन्स शीट मध्ये. मी आतापर्यंत बघितलं का कॅपिटल लायबिलिटी साईडला आलं. हो सर, लायबिलिटीलाच येतं ना. कॅपिटल लायबिलिटीच येतं, लायबिलिटीलाच येतं, परंतु बॅलन्स शीटला कधी येतं, जर तुमचं करंट अकाउंट असेल, पार्टनरचं करंट अकाउंट असेल आणि त्यामध्ये जर डेबिट बॅलन्स आला तर ते बॅलन्स शीटच्या असेटला येऊ शकतं. ओके. तर नॉर्मली प्रत्येक बिझनेसमध्ये कॅपिटल हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला असतं. ओके. तर त्याची ट्रीटमेंट काय आहे ती बघायची आहे, बरोबर. तर पॉईंट नंबर 1 मध्ये शेअर आणि शेअर कॅपिटलमध्ये मिनिंग, डेफिनेशन, टाइप्स ऑफ शेअर्स, त्यानंतर ट्रीटमेंट म्हणजे शेअरची आकारणी जी आहे ती आपल्याला बघायची आहे. त्यानंतर 2 नंबरचा मुद्दा आहे बघा, अकाउंटिंग फॉर शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटलचं अकाउंटिंग कसं करणार आहोत आपण. त्यामध्ये पहिले पब्लिक इश्यू ऑफ शेअर्स. पब्लिक इश्यू म्हणजे काय, हो सर. पब्लिक म्हणजे कोण, लोक. आणि आपल्या अकाउंटिंगच्या भाषेमध्ये पब्लिक म्हणजे कोण, व्यक्ती, कोण, इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टर. हा. तर मग आपण जे शेअर्स, पब्लिक इश्यू ऑफ शेअर्स म्हणजे ज्या लोकांना आपण शेअर्स विकणार आहे ते पब्लिक, आणि ते पब्लिक म्हणजे आपले त्या व्यवसायाचे इन्व्हेस्टर असतात, गुंतवणूकदार असतात. कोण असतात, गुंतवणूकदार. अकाउंटिंग एंट्रीज फॉर द इश्यू ऑफ शेअर्स. बेसिक एंट्री आपण काय करणार आहोत म्हणजे जर्नल एंट्री करणार आहोत. काय करणार आहोत, जर्नल एंट्रीज. हा. त्यानंतर 3 नंबरचा मुद्दा आहे इश्यू ऑफ शेअर्स ऍट पार. ऍट पार म्हणजे काय, मूळ किमतीला, बरोबर ना. 10 रुपयाचा शेअर्स असेल तर 10 रुपयाला आपण म्हणणार, 100 रुपयाचा शेअर्स असेल तर 100 रुपयाला. तर ऍट पार म्हणजे मूळ किंमत. काय, मूळ किंमत. हा. प्रीमियम म्हणजे काय, जास्तीची किंमत. 10 रुपयाची वस्तू 12 रुपयाला. प्रीमियम म्हणजे काय, जास्तीची रक्कम, वाढीव रक्कम. ओके. आणि तिसरा मुद्दा आहे डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे काय, सूट. म्हणजे 10 रुपयाची वस्तू किंवा 10 रुपयाचा शेअर्स 8 रुपयाला. तर अशा पद्धतीने हे इश्यू ऑफ शेअर्स करताना आपल्याला मूळ किमतीला शेअर्स विकायचा आहे. प्रीमियम, जर मागणी जास्त असेल तर प्रीमियम घ्यायचा आहे आणि मागणी कमी असेल तर डिस्काउंट द्यायचा आहे. म्हणजे आता आपण इथे एका इश्यू ऑफ शेअरची किंमत आपण 10 रुपये गृहीत धरू. ऍट पर असेल तर 10 रुपये, प्रीमियम 2 रुपये असेल तर मूळ किंमत 10 रुपये, प्रीमियम 2 रुपये, अशी दोन्हीची रक्कम 12 रुपये होईल ॲट प्रीमियम. अँड ॲट डिस्काउंट जर असेल तर 2 रुपये डिस्काउंट असेल तर 10 मधून 2 गेल्यानंतर 8 रुपये असतात, तर 8 रुपये प्रमाणे ती विक्री होईल. समजलं का तुम्हाला इश्यू ऑफ शेअर्स ॲट पार, ॲट प्रीमियम अँड डिस्काउंट. काय म्हटलंय तुम्हाला, ओव्हर सबस्क्रिप्शन. ओव्हर सबस्क्रिप्शन म्हणजे काय, जे की कमी देणे. आणि अंडर सबस्क्रिप्शन म्हणजे काय, जी काही शेअरची किंमत असेल ती जास्त देणे. ओके. या कन्सेप्टला आपण ओव्हर सबस्क्रिप्शन आणि अंडर सबस्क्रिप्शन असं म्हणतो.
त्यानंतर कॉल इन अरियर्स आणि कॉल इन ॲडव्हान्स. कॉल इन अरियर्स म्हणजे काय, तर जे काही कॉल म्हणजे जे काही इन्स्टॉलमेंट असेल शेअरची, तर त्यामध्ये आपण काय करतो, कॉल्स इन अरियर्स म्हणजे आउटस्टँडिंग रक्कम. म्हणजे एखादा शेअर समजा 10 रुपयाला असेल, त्याचा कॉल 5 रुपये, 3 रुपये, 2 रुपये असा असेल, तर तुम्ही ते ज्या वेळेस कॉल तुम्हाला दिलेले असतील त्यावेळेस तुम्ही जर पैसे नाही दिले तर त्या सिच्युएशनला कॉल्स इन अरियर्स म्हणतात. आणि कॉल्स इन ॲडव्हान्स म्हणजे काय, तर काही इन्व्हेस्टर काय करतात, कॉल्स काय करतात, ॲडव्हान्समध्ये रक्कम काय करतात, देऊन टाकतात. तर अशा शेअर्सला आपण कॉल्स इन ॲडव्हान्स असे म्हणतो. त्यानंतर आहे इश्यू ऑफ शेअर्स फॉर द कन्सिडरेशन अदर दॅन कॅश. म्हणजे कॅश व्यतिरिक्त जे काही आपण शेअर्स विकतो, म्हणजे कधी कधी आपण म्हणतो बाय वन गेट वन अशा पद्धतीने काही स्कीम असते, तर त्या स्कीममध्ये आपल्याला काय करतो, आपण कॅश व्यतिरिक्त शेअर्स काय करतो, आपण इश्यू करतो. तर ही स्कीम आपल्याला इथे बघवायची आहे. तर अकाउंटिंग फॉर शेअर कॅपिटलमध्ये ही 6ची 6 मुद्दे तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बेसिक अकाउंटिंग एंट्रीज, ॲट पार, ॲट प्रीमियम, ॲट डिस्काउंट, ओव्हर सबस्क्रिप्शन, अंडर सबस्क्रिप्शन, कॉल्स इन अरियर्स, कॉल्स इन ॲडव्हान्स, इश्यू ऑफ शेअर्स फॉर कन्सिडरेशन अदर दॅन कॅश. तर अशा पद्धतीने हे 6 मुद्दे तुमचे या चॅप्टरमध्ये तुम्हाला बघायचे आहे. त्यानंतर फॉरफिचर ऑफ शेअर्स. फॉरफिचर ऑफ शेअर्स म्हणजे काय, फॉरफिचर म्हणजे जप्ती करणे. काय करणे, जप्ती करणे. म्हणजेच काय करणे, तुम्ही जे काही तुम्ही ॲप्लिकेशन मनी दिले असेल, अलॉटमेंट मनी दिला असेल, परंतु पुढचे कॉल्स इन अरियर्स म्हणजे तुम्ही पुढचे जे काही पैसे ते दिलेच नाही, तर तुमचे जे काही 2 कॉल झाले असतील ते 2 कॉल काय करतात, ते पैसे जप्त होऊन जातात. काय होतात, जप्त. तुम्ही शेअर्स विक्री करताना तिथं टर्म अँड कंडिशन दिलेल्या असतात. त्या टर्म अँड कंडिशन प्रमाणे जर तुम्ही शेअर्सचे पैसे दिले नाही तर ते शेअर्स काय केले जातात, फॉरफिट म्हणजे जप्त केले जातात. काय केले जातात, जप्त केले जातात. मग ते जप्त केले जातात. मग ते जप्त केलेल्या शेअरची ट्रीटमेंट आहे अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर फॉरफिटेड शेअर्स आणि रिइश्यू. रिइश्यू म्हणजे काय, पुन्हा ते विक्रीला काढले जातात. सपोज मी जर समजा एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतले, मी ॲप्लिकेशन मनी पे केला, अलॉटमेंट मनी पे केले आणि पुढचे पैसे मी पेच नाही केले, तर ते शेअर्स माझे होतील का, जे काही आपण शेअर्स खरेदी करतो त्या शेअर्स पैकी आपण 20-30% रक्कम, किती टक्के, 20-30% रक्कम, 20-30% किंवा जे काही कॉल प्रमाणे रक्कम असतात 30-40% आपण पे करतो कंपनीला. परंतु आपण पुढचे जे काही 60% असेल किंवा पुढची जी आउटस्टँडिंग रक्कम असेल ती जर आपण दिलीच नाही तर ती आपली 30-40% रक्कम कंपनी काय करते, जप्त करते. त्या प्रोसेसला आपण इथे फॉरफिचर शेअर्स असे म्हणतो. तर मग ते फॉरफिचर शेअर्स काय करते, कंपनी जप्त करते आणि जप्त करून परत मार्केटमध्ये काय करते, ती विकून टाकते. बरोबर, मग ती जप्त केल्याची प्रोसेस असते, त्याला अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर फॉरफिचर्स ऑफ शेअर्स म्हणतात. आणि सेकंड, रिइश्यू ऑफ फॉरफिटेड शेअर्स. ते फॉरफिट केलेले शेअर्स परत कंपनी काय करते, रिइश्यू करते. अशा पद्धतीने एकदम मोजकेच पॉईंट आहे यामध्ये. त्यामध्ये साधारणतः अकाउंटिंग एंट्रीज, त्यानंतर कॉल्स इन ॲडव्हान्स, कॉल्स इन अरियर्स, ओव्हर सबस्क्रिप्शन, अंडर सबस्क्रिप्शन, आणि मात्र ही ट्रीटमेंट मात्र खूप महत्त्वाची आहे. ट्रीटमेंट फॉर फॉरफिचर शेअर्स आणि रिइश्यू ऑफ फॉरफिचर शेअर्स. कन्सेप्ट चांगली आहे. शेअर मार्केटच्या दृष्टीने तुमच्यासाठी खूप शिकण्यासारखं आहे यामध्ये. आता कॉम्प्लिमेंटन्सी स्टेटमेंटमध्ये तुम्हाला म्हटले बा, द स्टुडंट विल बी एबल टू. काय शिकायचं आहे स्टुडंटने, तर लर्न द टाइप्स ऑफ शेअर अँड शेअर कॅपिटल. म्हणजे शेअर कॅपिटलचे प्रकार किती आहेत ते तुम्ही शिकायचं आहे. अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ पब्लिक सबस्क्रिप्शन अँड प्रायव्हेट प्लेसमेंट. पब्लिक सबस्क्रिप्शन म्हणजे काय अँड प्रायव्हेट प्लेसमेंट म्हणजे काय, ही कन्सेप्ट तुम्हाला यामध्ये शिकायची आहे. टू नो द कन्सेप्ट अंडर द ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स अँड अकाउंटिंग ऑफ शेअर्स इश्यूड ॲट पार, ॲट प्रीमियम अँड ॲट डिस्काउंट.
आणि टू नो द डिफरन्स अमाउंटिंग ट्रीटमेंट अंडर द ओव्हर सबस्क्रिप्शन ऑफ द शेअर्स ॲज वेल ॲज कॉल्स इन अरियर्स अँड कॉल्स इन ॲडव्हान्स. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या साधारण 8 ते 10 एंट्रीज आहे. किती एंट्रीज आहे? 8 ते 10. हां, 8 ते 10 एंट्रीज. बरोबर. तर बघा, आता मला एक सांगा, तुम्हाला एखाद्या कंपनीचं नाव येतं का? कंपनीचं नाव, एखादी कंपनी आहे बघा, मला सांगता का? आयकॉन स्टील. नूतन त्यात काय एवढं विशेष काही नाही. आयकॉन स्टीलची कंपनी सर. आयकॉन स्टील, बिर्ला. व्हेरी गुड. बिर्ला कंपनी सर. बिर्ला कंपनी काय प्रोडक्शन करते? बिर्ला कंपनी सिमेंट. अंबुजा सिमेंट. अंबुजा सिमेंट. अपोलो टायर्स. ओके. MRF. MRF टायर आहे. टाटा मोटर्स सर. टाटा मोटर्स, व्हेरी गुड. सर पारस. पारस, प्लास्टो. हा, प्लास्टिक पारस कंपनी टाकी आहे. सर. पारस टाका. व्हेरी गुड. प्लास्टो कंपनी सर. हा, म्हणजे प्लास्टिक कंपनी, प्लास्टिक प्रोडक्टिव्ह इक्विपमेंट आहे त्यांचे. अजून नेक्स्ट अल्ट्राटेक. आहे सिमेंटची. बिल्डिंग सोडून सांगा दुसरं अजून ऑप्शनल. भरपूर कंपनी आहेत, आपण भरपूर जाहिराती बघतो. मोबाईल ऑपरेट केल्यानंतर सुरुवातीला जाहिरातच येते. काय ते? ऍपल कंपनी. ऍपल. मोबाईल मध्ये ऍपल आहे, सॅमसंग आहे, विवो आहे, सोनी. ओप्पो आहे, सोको. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मध्ये फिलिप्स आहे, L&T आहे, बजाज आहे. कम्प्युटर मध्ये लिनोवो आहे, डेल आहे, HP आहे. ओके. कपड्याच्या त्यामध्ये रेमंड आहे, CRM आहे. टीव्ही मध्ये सोनी आहे, पॅनासॉनिक आहे, व्हिडिओकॉन आहे, LG आहे. ह्या सर्व कंपन्या तुम्हाला दिसतात, बरोबर आहे ना? मार्केटमध्ये या सर्व कंपन्या बघतात ना. मोटर व्हेकल मध्ये, मोटर प्रोडक्शन मध्ये, टू व्हीलर मध्ये हिरो आहे, हिरो होंडा. होंडा आहे, बजाज आहे. शाईन. शाईन नाही, ती होंडाचं प्रोडक्ट आहे ते. प्लेजर पण होंडाचंच आहे. गाडीचं मॉडेल नाव नका सांगू मला, कंपनीचं नाव सांगा. डिस्काउंट. टीव्हीएस सर. कंपनीचं नाव सांगा, मॉडेलचे नाव नका सांगतो. बजाज. बजाज कंपनी ही टू व्हीलर मध्ये सांगितलं. फोर व्हीलर मध्ये सांगा अजून. रस्त्याने तुम्ही एवढ्या फोर व्हीलर बघतात, बरोबर आहे ना? महिंद्रा. मारुती सुझुकी आहे, होंडा. टोयोटा आहे, बरोबर. या सर्व गाड्यांच्या पुढे तो लोगो असतो. काय असतो? प्रत्येक गाडीच्या बोनेटवर बघा, पुढे तुम्हाला एक लोगो दिलेला असतो, बरोबर आहे ना? पण तुम्हाला एक आयडिया आली असेल कंपनी कशी असते. म्हणजे कंपनीची नावं तुम्हाला मी सांगितली. प्रत्येक प्रोडक्ट वाईज तुम्ही काय करायचं आहे, कंपनीची नावं काय करायचं आहे, शॉर्ट आउट करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला हा चॅप्टर काय होईल, चांगल्या प्रकारे समजेल. ओके. तर मी मोटर व्हेकल मध्ये तुम्हाला सांगितलं, बरोबर. इलेक्ट्रॉनिक मध्ये बघा, कॉस्मेटिक मध्ये कोणते कोणते कंपनी आहेत? कॉस्मेटिक, गोदरेज. गोदरेज आहे. अजून कॉस्मेटिक मध्ये शोधा. संतूर. व्हेरी गुड. फूड प्रोडक्ट मध्ये जा. फूड प्रोडक्ट मध्ये जा. कोणते बिस्किट आवडतं तुम्हाला? पार्ले. हा, ते आपलं पाठच झालेलं आहे पहिले, बरोबर ना? पतंजली कंपनी आहे. तर या कंपन्यांचे काय करायचं आहे, तुम्ही तुमच्याकडे मोबाईल आहे सगळ्यांकडे? हो. तर प्रत्येकाने गुगलवर काय टाकायचं आहे, त्या कंपनीचं नाव
स्पीक करायचं आहे. शेअर कॅपिटल इन पतंजली, शेअर कॅपिटल इन टाटा, शेअर कॅपिटल इन मारुती सुझुकी. जी कंपनी तुम्हाला आठवेल त्या कंपनीचं त्या गुगलवर काय टाकायचं तुम्ही शेअर कॅपिटल टाकायचं. काय टाकायचं आहे शेअर कॅपिटल. आणि त्याचं थोडंसं तुम्हाला तिथं हे दिलं असतं काय ट्रान्सलेट इन मराठी भाषांतर असतं. ते भाषांतर करून तुम्ही मराठी वाचायचं आहे का नेमकं काय पॉलिसी आहे त्याच्यामध्ये काय देतात तुम्हाला विचारलं. हे तुमचं हा चॅप्टर समजण्यासाठीचा तुम्हाला मी एक ट्रीटमेंट सांगितली. एखाद्या कंपनीचे शेअर्स कसे विकले जातात, ते शेअर्स कसे तयार केले जातात, तर तेवढं काम कराल तुम्ही. हो सर. होणारच आहे. आपल्या इथे शुगर फॅक्टरी आहे. त्यानंतर बाकीच्या ह्या संस्था कशा क्रिएट होतात, त्यासाठी कॅपिटलची प्रोसिजर काय असते, शेअर्सची प्रोसिजर काय असते, हे ते मी तुम्हाला ऑफलाईन लेक्चरला सांगणारच आहे. परंतु तुम्ही हे ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत मार्केटमधल्या, टाटा असेल, रिलायन्स असेल, तुम्ही L&T घेतलं, लार्सन अँड टुब्रो असेल, ओके. त्यानंतर आता सिमेंटमध्ये तुम्ही बरीच नावं घेतली, 4 व्हीलरमध्ये नावं घेतली, 2 व्हीलरमध्ये नावं घेतली, कॉस्मेटिकमध्ये नावं घेतली. या कंपन्यांचे शेअर्स तुम्ही काय करा, गुगलवर एकदा तुम्ही सर्च करा आणि त्याची काय हिस्ट्री आहे ते मला एकदा सांगा तुम्ही, ओके. आणि ती हिस्ट्री थोडीशी वाचून या. जमेल ना साक्षी? हो सर. Business organization, a sole trader introduced capital out of his own pocket. Similarly, the partners also bring capital from their own pocket, but in case of company from the business organization, the capital is raised through a issue of shares. Capital is a lifeblood of the business organization. म्हणजे काय म्हटलंय तुम्हाला इथे, बिझनेस ऑर्गनायझेशनचं कॅपिटल हे काय आहे, ब्लड काय आहे. आता ब्लड म्हणजे काय, ब्लड म्हणजे काय, रक्त. ओके. असं पटकन बोला ना. तर बिझनेस ऑर्गनायझेशन चालवण्यासाठी आपल्याला रक्त म्हणून कशाची गरज पडते, कॅपिटलची. कशाची, कॅपिटलची. हा. तर कॅपिटल हे बिझनेसचं काय आहे, ब्लड आहे. जसं आपल्या शरीरामध्ये जर ब्लड नसेल तर आपण काम करू का, नाही. आपण म्हणतो त्याला विकनेस आला, अशक्तपणा आला, त्याच्या शरीरात ब्लड कमी पडलं, मग आता बाहेरून ब्लड द्यावं लागेल, किंवा त्याला जास्त जे काही न्यूट्रियन्स असेल, फूड्स असेल, ब्लड वाढीचे जे काही सोर्सेस असतील ते त्या व्यक्तीला द्यावे लागतील, जेणेकरून ती व्यक्ती काय होईल, फिटनेसमध्ये येईल, तंदुरुस्त होईल. त्याच पद्धतीने बिझनेसमध्ये पण काय करावं लागतं, का कॅपिटल काय करावं लागतं, तुम्हाला ब्लड प्रमाणे वापरावं लागतं, ओके. अ सोल ट्रेडर इंट्रोड्यूस कॅपिटल आउट ऑफ हिज पॉकेट. सोल ट्रेडर म्हणजे कोण, सिंगल ट्रेडर. कोण, सिंगल ट्रेडर म्हणजे एकल व्यापारी. कोण, एकल व्यापारी. हा. तर एकल व्यापारी इंट्रोड्यूस म्हणजे काय, तयार करतो तो. तर सिंगल ट्रेडर हा स्वतःच्या खिशामधून, ओन पॉकेट, स्वतःच्या खिशातून काय करत असतो, कॅपिटल क्रिएट करत असतो. सिमिलरली द पार्टनर ऑल्सो ब्रिंग कॅपिटल फ्रॉम देअर ओन पॉकेट. कॅपिटल पण म्हणजे पार्टनर्स पण कशातून कॅपिटल इंट्रोड्यूस करतात, ओन पॉकेट, स्वतःच्या खिशामधून काय करतात, पार्टनर्स कॅपिटल तयार करतात. बट म्हणजे परंतु, इज केस ऑफ द कंपनी फ्रॉम द बिझनेस ऑर्गनायझेशन द कॅपिटल राईज थ्रू ए इश्यू ऑफ शेअर्स. परंतु कंपनीच्या केसमध्ये बिझनेस ऑर्गनायझेशन कंपनी असेल, या केसमध्ये कॅपिटल हे मात्र शेअर्स विकून तयार करत असतात, असा या वाक्याचा अर्थ होतो. आता इंडस्ट्रियल रिव्हॅल्युएशन ब्रॉट सिग्निफिकंट चेंजेस इन साइज ऑफ बिझनेस स्ट्रक्चर.
joint stock company as a modern from the business organization emerged to meet the requirement of the large size business to remove the main defect and limitations of the partnership from the organization, that is unlimited liability and shortage of fund. It was therefore felt necessary to collect the capital from the public at large and encourage the public contribute capital. Here principle a limited liability was adopted. तुम्हाला थोडीशी ऐकण्यामध्ये थोडी जड गेली असेल तर इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन ब्रॉट सिग्निफिकंट चेंजेस इन द साइज ऑफ बिझनेस स्ट्रक्चर. म्हणजे काय होतं का आपण सिंगल ट्रेडर म्हणून काम करतो, नंतर पार्टनरशिप म्हणून काम करतो, सिंगल ट्रेडरमधून आपण ट्रान्सफर पार्टनरशिपमध्ये करतो आणि पार्टनरशिपमध्ये गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं का आपण आता मोठ्या याच्यामध्ये काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. म्हणून पार्टनर्स काय ठरवतात का इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन ब्रॉट द सिग्निफिकंट चेंजेस इन द साइज ऑफ बिझनेस स्ट्रक्चर. म्हणजे त्यांच्या बिझनेस स्ट्रक्चरच्या साईजमध्ये ते काय करतात, चेंज करण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. मग त्यामध्ये काय असतं, जॉईंट स्टॉक कंपनी. जॉईंट म्हणजे काय आलं, संयुक्त. काय आलं, संयुक्त. जॉईंट म्हणजे संयुक्त स्टॉक कंपनी ॲज अ मॉडर्न फ्रॉम द बिझनेस ऑर्गनायझेशन इमर्ज मीट टू रिक्वायरमेंट टू लार्ज साइज बिझनेस. टू लार्ज साइज ए बिझनेस टू रिमूव्ह द मेन डिफेक्ट अँड लिमिटेशन. म्हणजेच काय होतं, आता पार्टनरशिपमध्ये मर्यादा पडतात. काय पडतात, मर्यादा. हां, तर त्या मर्यादा काढून टाकणे. रिमूव्ह म्हणजे काय करणे, काढून टाकणे. रिमूव्ह द मेन डिफेक्ट or limitation of the partnership form of the organization. म्हणजे आता पार्टनरशिप आपली मोठी झालेली आहे आणि आपल्याला कंपनीत रूपांतर करायचं असेल तर ती पार्टनरशिप काय करते, जे काही मेन डिफेक्ट असेल, लिमिटेशन असते, त्या पार्टनरशिपमधून ती काय करते, रिमूव्ह करते आणि पार्टनरशिपचं कशामध्ये कन्वर्जन करते, कंपनीमध्ये. कशामध्ये, कंपनीमध्ये. हां. आता डिफेक्ट ऑफ लिमिटेशन म्हणजे काय का, जी काही कॅपिटलची मर्यादा असते ती कमी असते. काय असते, कॅपिटलची मर्यादा कमी असते. आणि अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे पार्टनरशिपला आता तुम्ही डिझोल्युशन मध्ये बघितलं, बरोबर आहे ना, वन पार्टनर इनसॉल्वंट, सेकंड पार्टनर इनसॉल्वंट अँड ऑल पार्टनर्स इनसॉल्वंट. बघितलं ना तुम्ही. हो. तर त्यामध्ये काय झालं, तर त्यामध्ये काय झालं, अनलिमिटेड लायबिलिटी म्हणजे त्यांची लायबिलिटी काय असते, अमर्यादित असते. आणि जी कंपनी जर लॉसमध्ये जर गेली तर त्यांना ती कंपनीचे काही लॉसेस असतात ते त्यांना काय करावं लागतात, बिअर करावं लागतात, सहन करावं लागतात. म्हणून ती लायबिलिटी झाली तुमची अनलिमिटेड लायबिलिटी. ओके. अँड शॉर्टेज ऑफ फंड्स. आणि पार्टनरशिपला काय होतं, तुमचा जो काही फंड्स असेल तर तो फंड्स पण काय होतो, कंपनी तो पार्टनरशिपला तो फंड्स काय होतो, कमी पडतो. म्हणजे हे दोन मेन कारणं आहेत का तुमची जी पार्टनरशिप आहे ती पार्टनरशिप कंपनीमध्ये कन्वर्ट करण्यासाठी. एक तर अनलिमिटेड लायबिलिटी तुमची कमी होऊन जाते आणि शॉर्टेज ऑफ फंड्स तुम्ही क्रिएट करू शकत नाही, परंतु तुम्हाला कंपनी काय करायची आहे, स्थापन करायची आहे. बरोबर. मग त्यासाठी इट वॉज देअरफॉर फेल्ट नेसेसरी टू कलेक्ट कॅपिटल फ्रॉम द पब्लिक ॲट लार्ज अँड एनकरेज द पब्लिक कॉन्ट्रीब्यूट कॅपिटल. हिअर द प्रिन्सिपल लिमिटेड लायबिलिटी वॉज ॲडॉप्टेड. मग ज्यावेळेस अशा पद्धतीने कंपनीचं फॉर्मेशन होतं आणि मग कंपनीचं फॉर्मेशन झाल्यानंतर एक कंपनीचं नोंदणी करताना एक आपण काय करतो, एक जितकं आपल्याला कॅपिटल पाहिजे ते कॅपिटल आपण काय करतो, नोंदणी करतो. काय करतो, नोंदणी. मग ते कॅथोराइज कॅपिटल म्हणजे ज्यावेळेस आपण कंपनी फॉर्मेशनला गेल्यानंतर जे काही कंपनीचे डायरेक्टर असतील ते डायरेक्टर काय करतात, कंपनी फॉर्मेशन करत असताना आपल्याला किती कॅपिटल पाहिजे, कंपनीसाठी किती खर्च येणार आहे
किंवा कंपनी उभारण्यासाठी जो काही कॅपिटल आपल्याला पाहिजे आहे त्या कॅपिटलची काय करतात, व्यवस्थित मांडणी करून ते कॅपिटल ॲथोराईज करून घेतात. ते ॲथोराईज कॅपिटल केल्यानंतर त्या कंपनीचं काय होते, फॉर्मेशन. आणि मग त्यामध्ये पार्टनरची लायबिलिटी काय होते, ऑटोमॅटिकली कमी होते. काय होते, कमी होते. आणि पार्टनर्सला कॅपिटल पण कॉन्ट्रीब्यूट करावं लागत नाही, पैसे मात्र कलेक्ट करावे लागत नाही कॅपिटलला. मग कॅपिटलचे पैसे कसे कलेक्ट केले जातात, तर त्या ॲथोराईज कॅपिटलचे जे काही आहे कॅपिटल 10 लाख असेल, 20 लाख असेल, 50 लाख असेल, तर त्याचं कन्वर्जन एका छोट्या छोट्या पार्टमध्ये केलं जातं. म्हणजेच काय केलं जातं, त्याला काही विशिष्ट अमाऊंट ठरवली जाते त्या भागाची, आणि त्या भागाची अमाऊंट ठरवल्यानंतर आपण एकूण कॅपिटल भागिले ते काही छोटे जी काही किंमत असेल त्या किमतीनं आपण भागलं तर त्याचे भाग पडतात. काय पडतात, भाग. आता 1 लाख कॅपिटल घ्यायचं आहे. किती, 1 लाख. बरोबर. मग आता 1 लाख कॅपिटल आपल्याला पब्लिककडून कलेक्ट करायचं आहे. कुठून कलेक्ट करायचं आहे, कलेक्ट कॅपिटल फ्रॉम द पब्लिक. दिसतंय तुम्हाला हे बघा, कलेक्ट कॅपिटल फ्रॉम द पब्लिक. दिसतंय तुम्हाला, हो. कॅपिटल फ्रॉम पब्लिक. आपल्याला हे 1 लाख रुपये कोणाकडून कलेक्ट करायचे आहे, पब्लिक. मग किती करायचे आहेत, 1 लाख, बरोबर ना. तर मग आपण काय करणार, 1 लाख एकदम तर काय घेऊ शकत नाही. एका व्यक्तीने जर घेतली ती कंपनी ते एका व्यक्तीचीच होऊन जाईल ती, बरोबर ना. मग आपण काय करणार, त्या 1 लाखाची काय करणार, आपण भाग करणार. म्हणजे आपण ते एक भाग 100 रुपयाला ठेवला. किती रुपयाला, 100 100 रुपयाला. रुपयाला. 1 लाख भागिले 100 जर केले तर किती उत्तर येईल, मग उत्तर किती येईल, 1 कोटी. भागिले म्हटलं मी, गुणिले नाही. एक 5. 1000 येतं सर. 1000 येतं सर, 2 शून्य असतात. जर तुम्हाला सांगता येत नाही म्हटलं कसं चालेल. 1 लाख भागिले 100 केलं तर 2 2 शून्य उरवायचे, खाली 3 शून्य राहतील. म्हणजे 1000 भाग झाले. किती भाग झाले, 1000. 1000. मग ते 1000 भाग म्हणजे काय, 1000 शेअर. किती झाले, 1000 भाग तयार झाले. किती झाले, 1000 भाग. आणि ते 1000 भागाची किंमत किती झाली, 100 रुपये. किती, 100 रुपये. तर मग त्यातले हे 1000 भागापैकी 100 भाग किरण घेईल, 100 भाग नूतन घेईल, 100 भाग साक्षी घेईल, 100 भाग कोळपे सर घेतील, 100 भाग रुपेश घेईल. असे पब्लिककडून काय करायचे आहे, ते भागांचे पैसे काय करायचे आहे, कलेक्ट करायचे. आले का तुमच्या लक्षात, हो. समजलं का नाही समजलं, हो, समजलं ना. अशा पद्धतीने ते 1 लाख भाग झाले का मग 1 लाख भागाची किंमत काय केली जाते, 100 रुपये ठरवली जाते. मग आपण त्या कॅपिटलमध्ये मांडताना आपण असं म्हणतो की 1000 शेअर्स ऑफ ₹100 इच इज इक्वल टू 1 लाख. म्हणजे 1 लाख 1000 शेअर्स गुणिले 100 केलं तर अमाऊंट किती येईल तुमची, 1 लाख रुपये. आणि मग ते 1 लाख रुपये आपण काय करतो, मार्केटमध्ये काय करतो, विकायला सुरुवात करतो. ओके. तर अशा पद्धतीने आपल्याला शेअर्स, इश्यू ऑफ शेअर्स या चॅप्टरमध्ये एक बेसिक तुम्हाला आयडिया सांगितली की नेमकं कंपनी जी आहे त्या कंपनीमध्ये शेअरचं
शेअर्स कसे तयार केले जातात, शेअर्स मार्केटमध्ये कसे विकले जातात, याची तुम्हाला बेसिक आयडिया मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता पॉईंट नंबर 1 मध्ये तुम्हाला शेअर अँड शेअर कॅपिटल दिला आहे. त्यामध्ये आपण फक्त मिनिंग घेणार आहोत. ॲज पर द सेक्शन 2 इंटू ब्रॅकेट 84 ऑफ द कंपनीज ॲक्ट 2013, अगदी अलीकडचा ॲक्ट आहे. शेअर्स इज द शेअर इन द कॅपिटल of a company and include stock as well. Share capital means the capital raised by the company by issue of shares. In case of company is divided into small part known as shares. मी तुम्हाला म्हटलं काय, company is divided into the small part is known as shares. This is why it is known as share capital. ओके, म्हणजे इथं काय म्हणतं तुम्हाला, द शेअर कॅपिटल मीन्स, शेअर कॅपिटल म्हणजे काय, द कॅपिटल राईज बाय द कंपनी, म्हणजे कंपनीने जितकं कॅपिटल वाढवलं, बरोबर, बाय इश्यू ऑफ शेअर्स, म्हणजे शेअर्स विकून जे काही कॅपिटल वाढवलं असेल, बरोबर, त्या प्रकाराला काय म्हटलं तर शेअर कॅपिटल. इन केस ऑफ कंपनी इज डिवायडेड इंटू स्मॉल पार्ट इज नोन एज शेअर्स, म्हणजे ती कंपनी काय करते, ते कॅपिटल स्मॉल पार्टमध्ये काय करते, डिवाइड करते. त्या डिवाइड केलेल्या पार्टला आपण शेअर्स म्हणतो. त्याला एक विशिष्ट किंमत असते. दिस इज व्हाय इट इज नोन ॲज शेअर कॅपिटल. आता त्याचे दोन प्रकार आहेत बघा. अकाउंटिंग टू द अकॉर्डिंग टू द कंपनीज ॲक्ट, company can issue two parts of shares, namely equity shares and preference shares. इक्विटी शेअर्स म्हणजे काय, सर्वसामान्य शेअर्स. कोणते, सर्वसाधारण शेअर्स. ते आपण कोणी पण घेऊ शकतो. आणि प्रेफरन्स शेअर्स म्हणजे अग्र हक्क भाग. कोणते, अग्र हक्क. अग्र हक्क भाग. हा, म्हणजे आपल्या थोडक्यात आपल्या मराठी भाषेत लाडके शेअर्स, अग्र हक्क भाग. ओके, प्रेफरन्स म्हणतो आपण त्याला. प्रेफरन्स हा शब्द म्हणजे काय, अग्र हक्क, म्हणजे त्यांचा अधिकार काय असतो, इक्विटी शेअर्स पेक्षा काय असतो, जास्त असतो. ओके, तर यासाठी वेगळी किंमत, प्रेफरन्स शेअरसाठी वेगळी किंमत असते आणि इक्विटी शेअरसाठी वेगळी किंमत असते. ओके, असे दोनच प्रकार आहेत. ओके.